Hello students. Now we have to see our next topic. It is related to our angular momentum that we have studied earlier. We have derived an expression for angular momentum and it is L equal to I omega. Okay. Also we have derived expression in terms of R cross P. So there are two expressions. Now, our next question is conservation of angular momentum. What is mean by conservation? Firstly, we have to see what is mean by conservation. That the change is not happening. That means if any quantity does not changes, then we can say that it is conserved. That means if we have an example of our linear momentum that we have studied earlier. आपण यापूर्वी लिनियर मोमेंटम बद्दल पाहिलेलं आहे आणि ते काय पाहिलेलं आहे की लिनियर मोमेंटम हे कॉन्झर्व होते. कोणतीही क्वांटिटी जी फोर्सशी रिलेटेड आहे ती कॉन्झर्व होत असेल म्हणजे चेंज होत नसेल तर का नसेल होत, चेंज होत नाही, नॉट चेंज. का नसेल होत तर याच्या मागे एकच कारण असू शकते की ती क्वांटिटी जी फोर्सशी रिलेटेड आहे ती फोर्स कुठल्याच प्रकारे अप्लाय होणार नाही, बरोबर आहे, किंवा सारख्या प्रमाणात फोर्स अप्लाय होईल दोन वेगवेगळ्या डायरेक्शननी, ज्याला आपण टॉर्क असं म्हणतो, तरच ती क्वांटिटी बदलणार नाही. लिनियर मोमेंटममध्ये काय राहते, मास इंटू वेलॉसिटी. मग वेलॉसिटी जर बदलली नाही तर निश्चितच लिनियर मोमेंटम बदलणार नाही आणि ते जेव्हा ते बदलत नाही तेव्हा त्याला आपण काय म्हणू की ते काय झालेलं आहे, कन्झर्व झालेला आहे. दॅट मीन्स वी आर गोइंग टू सी व्हॉट इज मीन बाय कॉन्झर्वेशन. इट इज द प्रोसेस इन विच द क्वांटिटी डज नॉट चेंजेस. ओके. नाउ इफ देर इज नो एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्टिंग ऑन एनी बॉडी, then its linear momentum does not changes. Here we can see the example. This is a car or this is a bus that we are going to apply a force continuously, then its velocity going to be changed. If we are going to apply a force only in one direction, then निश्चितच त्याचं काय होईल, त्याची वेलॉसिटी बदलेल आणि म्हणून P इक्वल टू mv असते. या ठिकाणी v बदलेल आणि म्हणून P पण बदलेल. पण जर आपण याला कुठल्याच प्रकारचा फोर्स अप्लाय केलेला नाही तर याचं मोमेंटम बदलणार नाही. आणि जर मोमेंटम बदललं नाही म्हणजेच त्याला काय म्हणू आपण, अनबॅलन्स्ड फोर्स. म्हणजेच आपण काय म्हणू की हा फोर्स फक्त एकाच बाजूने अप्लाय केलेला आहे म्हणून त्यांना अनबॅलन्स फोर्स असं म्हणू आपण. आता बॅलन्स फोर्स म्हणजे काय, तर हा जेवढ्या प्रमाणात फोर्स F मी इकडून अप्लाय केलेला आहे तेवढ्याच प्रमाणात मी या दुसऱ्या पण बाजूला त्याच्या विरुद्ध दिशेने अप्लाय करत असेल तो झाला बॅलन्स्ड फोर्स. ते दोन्ही फोर्सेस एकमेकांना कॅन्सल करतील आणि म्हणून आपल्याला काय मिळेल, जसं काही आता मी इथे काढतो बघा, इथे पण मी एक फोर्स अप्लाय करतो जो F फोर्स आहे जो सेम आहे. तर मी इथे पण एक इथे फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच्या विरुद्ध दिशेने दुसऱ्या पॉईंटवर एक दुसरा F फोर्स अप्लाय केलेला आहे. दोन्ही फोर्सेस जर सारखे अप्लाय केले तर मग ह्या बसवर त्या फोर्सचा परिणाम होणार नाही. म्हणजे असं होईल की आपण कुठल्याच प्रकारचा फोर्स अप्लाय केला नाही आणि म्हणून आपण त्या ठिकाणी P चेंज होताना पाहणार नाही. फोर्सेस अप्लाय होणार नाही तर वेलॉसिटी बदलणार नाही आणि म्हणून P पण बदलणार नाही. म्हणजे आपण P चेंज जर होत नसेल तर त्याला आपण काय म्हणू की ती क्वांटिटी काय झाली, कॉन्झर्व झाली. समजलं तुम्हाला. Now if F going to change the related quantity, that is F is called as unbalanced force, and if 2F which are applying in opposite direction are not going to change the quantity, then we can say that it is the balanced force and therefore there is no change in the quantity, that is linear momentum. Now in case of angular momentum, similarly in angular momentum what we can say that we have an expression for angular momentum that is L is equal to R cross P. आता आपल्याला माहित आहे की अँग्युलर मोमेंटम हे रोटेटिंग बॉडीचं राहत असते.
कोणतीही बॉडी जर रोटेट होत असेल तरच तिला अँग्युलर मोमेंटम असते, आणि रोटेट होताना त्याला कशाची गरज असते, तर दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेसची गरज असते. अशा प्रकारे दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस जर अप्लाय होत असतील तर आपण काय म्हणू की ती बॉडी रोटेट होत आहे आणि तिला काय आहे, अँग्युलर मोमेंटम. सो इफ एनी बॉडी इज हॅव्हिंग अ टॉर्क, म्हणजेच दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग ऑन टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग ऑन टू डिफरंट पॉईंट्स, असं जर होत असेल तर आपण काय म्हणू की ती बॉडी रोटेट होत आहे. या ठिकाणी ती बॉडी रोटेट होताना आपल्याला अँग्युलर मोमेंटम चेंज होताना दिसणार नाही, कारण आपण बॅलन्स्ड फोर्स अप्लाय करत आहोत, इक्वल अँड अपोजिट फोर्सेस अप्लाय करत आहोत आपण, आणि इक्वल अँड अपोजिट फोर्सेस अप्लाय करताना अँग्युलर मोमेंटम बदलणार नाही. म्हणून आपण काय म्हणू की बॅलन्स्ड फोर्स जर अप्लाय झाला तर बॉडी सारख्याच स्पीडमध्ये रोटेट करत राहील, आणि बॉडी सारख्या स्पीडमध्ये रोटेट करत राहिली तर तिचा अँग्युलर मोमेंटम चेंज होणार नाही, जेवढं तिला आहे तेवढंच राहील. जर आपण त्यातले जे फोर्सेस आहेत दोनपैकी कोणताही फोर्स जर कमी जास्त केला तर आपल्याला टॉर्क कमी जास्त होताना दिसून येईल, आणि म्हणून यल बदलेल. म्हणजे आपल्याला टॉर्क या ठिकाणी जसं आपण लिनियर मोमेंटममध्ये फोर्स कॉन्स्टंट ठेवला होता, तशाच प्रकारे आपल्याला जसं आपण लिनियर मोमेंटममध्ये फोर्स कॉन्स्टंट ठेवला होता तसं आपण इथे टॉर्क कॉन्स्टंट ठेवायचा आहे. टॉर्क जर कॉन्स्टंट राहील तरच यल कॉन्स्टंट राहील, किंवा टॉर्क जर झिरो राहील असं म्हणू आपण, की आपण जास्तीचा कोणत्याच प्रकारचा अनबॅलन्स फोर्स अप्लाय होऊ देणार नाही. आणि फोर्स या इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटम हा काय असतो, टॉर्क असतो. रोटेशनल मोशनमध्ये फोर्स आपण टॉर्कच्या स्वरूपात अप्लाय करत असतो, दोन फोर्सेस अप्लाय करत असतो आपण रोटेटिंग बॉडीसाठी. म्हणून मग या बॉडीमध्ये जिथे आपण अँग्युलर मोमेंटम कॅल्क्युलेट करत आहोत, रोटेटिंग बॉडीमध्ये टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आपण काय करत आहोत, झिरो करत आहोत. तेव्हा आपल्याला काय मिळेल, मग अँग्युलर मोमेंटम चेंज होताना दिसणार नाही. मग इथे आपण पाहू ते मिळते का आपल्याला. यल इज इक्वल टू आर क्रॉस पी हे त्याचं इक्वेशन आहे. आर म्हणजे पोझिशन वेक्टर आणि पी म्हणजे काय, लिनियर मोमेंटम. आपल्याला हे एक्सप्रेशन माहीत आहे. याला जर मी विथ रिस्पेक्ट टू टाइम याला डिफरन्शिएट करतो म्हटलं तर मला काय मिळेल, इकडे बघावर, डीएल इज इक्वल टू डी डी टी ऑफ आर क्रॉस पी. डीएल इज इक्वल टू डी डी टी ऑफ आर क्रॉस पी. इथे डी डी टी ऑफ आर क्रॉस पी झालं, क्रॉस प्रॉडक्ट आलं या ठिकाणी, म्हणून डी डी टी किंवा डेरिव्हेशन डेरिव्हेटिव्ह जे आपल्याला काढायचं आहे ते पहिल्याचं काढावं लागेल, मग दुसऱ्याला कॉन्स्टंट ठेवावं लागेल, मग दुसऱ्याचं काढावं लागेल, पहिल्याला कॉन्स्टंट ठेवावं लागेल, दोन्हीची बेरीज करावं लागेल. आपल्याला रूल माहीत आहे. मग डी डी टी ऑफ इथं मग आर कॉन्स्टंट ठेवतो, म्हणून आर क्रॉस डी पी बाय डी टी प्लस डी आर बाय डी टी क्रॉस पी, म्हणजे पीच्या म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं की आर तसाच ठेवला कॉन्स्टंट, पीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, प्लस नंतर आपण आरचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आणि पी कॉन्स्टंट ठेवला. हा रूल आपल्याला माहीत आहे, आपण डिफरन्शिएशनचा रूल मॅथ्समध्ये शिकलेला आहोत. ॲज डी पी बाय डी टी इज इक्वल टू एफ. डी पी बाय डी टी हे काय आहे, एफ आहे. कसं, पी म्हणजे मोमेंटम, त्याला आपण काय म्हणतो, मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज द फोर्स. हाऊ कॅन वी से दॅट इट इज कॉन्स्टंट. इथे आपल्याला पीची जी व्हॅल्यू आहे ती जर आपण पुट केली, बघा या बॉक्समध्ये लिहिलेलं आहे मी, डी पी बाय डी टी म्हणजे एफ होते. कसं होईल बघा, डी पी बाय डी टी इज इक्वल टू डी डी टी ऑफ एम इंटू व्ही, बिकॉज पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. तर मास जे आहे ते तर कॉन्स्टंट असेल रोटेट होताना, पण फक्त वेलॉसिटी बदलू शकते फोर्स अप्लाय केल्यावर, टॉर्क अप्लाय केल्यावर. म्हणून पीच्या वेळेस म्हणू आपण की फोर्स अप्लाय केल्यावर. म्हणून मी यमला बाहेर घेतो आणि डी व्ही बाय डी टी जर लिहितो इथे, तर मला काय मिळते, इज इक्वल टू यम इंटू डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू यम अच्छा असं ठेवला, डी व्ही बाय डी टी म्हणजे आपल्याला माहिती आहे ए आहे, म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला आपण काय म्हणतो, ॲक्सलरेशन म्हणतो. म्हणून मास इंटू ॲक्सलरेशन म्हणजे काय असते, एफ. म्हणून मी काय म्हणू शकतो, डी पी बाय डी टी इज इक्वल टू एफ. आणि याच्यामध्ये दुसरी टर्म आहे डी आर बाय डी टी. डी आर बाय डी टी मागच्या वर्षी आपण शिकलेलो 11वी मध्ये की रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज द वेलॉसिटी. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होत असते, वेलॉसिटी होत असते. म्हणून आपण ह्या दोनच्या ठिकाणी या दोन व्हॅल्यूज पुट करू शकतो. इथे मला मिळालं मग आर क्रॉस डी पी बाय डी टी म्हणजे एफ प्लस डी आर बाय डी टी म्हणजे व्ही क्रॉस पी असं आपल्याला मिळेल. मग मला काय मिळेल की आता आपण इथे पीची पण व्हॅल्यू पुट करू. ठीक आहे, खाली पाहू आपण ते. मग मला मिळालं डी एल बाय डी टी इज इक्वल टू
आर असच्या असा क्रॉस डी पी बाय डी टी म्हणजे एफ प्लस डी आर बाय डी टी म्हणजे व्ही होते आणि पी म्हणजे एम इंटू व्ही होते. मग पी इथे लिहितो मी एम इंटू व्ही क्रॉस डी आर बाय डी टी म्हणजे व्ही. लक्षात आलं. इथे मला एक क्रॉस प्रॉडक्ट भेटलेला आहे व्ही क्रॉस व्ही आणि आपल्याला माहित आहे की क्रॉस प्रॉडक्ट ऑफ एनी वेक्टर विथ इट सेल्फ इज 0. आपण 11वीमध्ये दुसऱ्या चॅप्टरमध्ये पाहिलेला आहे स्केलर वेक्टरमध्ये, बरोबर आहे. अँड आर क्रॉस एफ, बघा हे आपण मागच्या पिरियडमध्ये शिकलेलो आहोत. व्हॉट इज बा आर क्रॉस एफ, इट इज द टॉर्क, दॅट इज दी टॉर्क. टॉर्क म्हणजे काय आहे की इट इज द प्रॉडक्ट ऑफ वन ऑफ द फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणून आर क्रॉस एफ इज इक्वल टू टॉ होते. म्हणून मी इथे व्ही क्रॉस व्ही म्हणजे 0 झाला, तर ही पूर्ण टर्म 0 झाली. आणि याच्या बदल्यात मी इथे काय लिहिता, याच्याऐवजी टॉ लिहिता, म्हणून डी एल बाय डी टी इज इक्वल टू टॉ असं मला मिळालं. हे आपण इथे वापरलेलं आहे, लक्षात ठेवायचं या बॉक्समधलं. इथे जर मला टॉ मिळालेला आहे ते टॉ जर मी आता 0 केला, मी मगाशी बोलल्याप्रमाणे इफ आय हॅव मेड टॉ 0, दॅट इज इफ आय हॅव नॉट अप्लाइड एनी बॅलन्स्ड फोर्स ऑर एनी अनबॅलन्स्ड फोर्स ऑल्सो. Here we are applying only the balanced force that we should get the rotational motion and we should get the angular momentum. And hence, if no balanced force is applied, that is tau is equal to 0, then dl by dt is equal to 0. टॉच्या जागी जर मी 0 पुट केला, याचा अर्थ मी कुठल्याच प्रकारे दोन्ही डायरेक्शननी बॅलन्स्ड फोर्स अप्लाय करत नाही आहे. अशा वेळेस मला टॉ 0 मिळेल, dl by dt is equal to 0. मग मला याच्यामध्ये जर मी पाहिलं तर डी डी टी ऑफ यल इक्वल टू 0 झाला. तो डी डी टी ऑफ दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी क्वांटिटी इज 0, दॅट मीन्स दॅट क्वांटिटी शुड बी कॉन्स्टंट. कोणतीही कॉन्स्टंट क्वांटिटीचाच डी डी टी काय होत असतो, 0 होत असतो. म्हणून मला इथे मिळालं यल इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे मला असं मिळेल इथे की यल जो आहे तो जर कॉन्स्टंट असेल तर मला अँग्युलर मोमेंटम जे आहे ते कॉन्स्टंट मिळेल. याचा अर्थ काय झाला की जर टॉ 0 असेल म्हणजे दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस ॲक्ट होत नाही आहेत, तरच मला यल काय मिळते, कॉन्स्टंट मिळते. लक्षात आलं. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आणि हे आपल्या कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम सारखंच राहते. तिथे फोर्स आहे, इथे काय आहे, टॉर्क आहे. तिथे अनबॅलन्स्ड फोर्स आहे जो ॲक्ट होत नाही, तर आपलं लिनियर मोमेंटम 0 राहते किंवा कॉन्स्टंट राहते, सॉरी. आणि इथे आपण पाहत आहोत की टॉ जर 0 असेल तर अँग्युलर मोमेंटम काय आहे, कॉन्स्टंट आहे. दॅट मीन्स अँग्युलर मोमेंटम इज कन्झर्व्ड व्हेन देअर इज नो इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ऑर द टॉर्क ॲक्टिंग ऑन एनी बॉडी. थँक्यू.